तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला सहकार्य करणारे 2 अशा तिघांना सोनाळा पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे। या प्रकरणात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 116/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता BNS तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। प्राथमिक माहितीनुसार मुख्य आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वारंवार जबरदस्तीने संबंध ठेवले। या प्रकारामुळे अल्पवयीन पीडिता गर्भवती झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान इतर 2 आरोपींनी पीडितेला आरोपीसोबत राहण्यास भाग पाडून फिर्यादी व तिच्या मुलीला धमक्या दिल्याचेही निष्पन्न झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून विशेष पथकाच्या मदतीने अवघ्या 1 तासात तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या गंभीर घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप काळे करीत आहेत। पोलिसांकडून झालेल्या या तत्पर कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासन तत्पर सतर्क असल्याचे सिद्ध झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर।